नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण याच्या पूर्वी भविष्यामध्ये जानेवारीपासून एप्रिलपर्यंत 3 महिन्याचं भविष्य मी तुम्हाला सांगितलं सगळ्या राशींचं. पण त्याच्यामध्ये मला अनेकांनी असं मला सांगितलं की हे 3 महिन्याचं म्हणजे आम्हाला 3 महिन्यानंतर प्रत्येक महिन्याचं शोधायचं, प्रत्येक महिन्याला मग 3 महिन्यानंतर पुढचं असं नको, तुम्ही दर महिन्याचं भविष्य टाका. त्यामुळे तुमच्या आग्रहास्तव मी आता दर महिन्याचं भविष्य सांगायचं ठरवलं. म्हणून आत्ता मेष ते मीन या राशींचं 20 एप्रिल ते 19 मे या 20 एप्रिल 2026 ते 19 मे 2026 या एका महिन्याचं भविष्य मी तुम्हाला सांगणार आहे. महिन्याचं भविष्य प्रत्येक राशीचं आहे. त्याच्यात यावेळेला एक थोडासा सूक्ष्म बदल आहे जो तुमच्यासाठी अजून चांगला आहे. तो असा आहे की आपल्याला आत्तापर्यंत इतके एपिसोड बघून सगळ्यांनाच कळलं, ज्यांना अभ्यास माहिती नाही त्यांनासुद्धा, की प्रत्येक राशीमध्ये 3 नावं येतात नक्षत्रांची. म्हणजे ह्या 3ही नक्षत्रांमध्ये हा चंद्र असतो, म्हणजे तुमची रास असते. आणि प्रत्येक राशीचा स्वामी असतो तसा नक्षत्राचा पण स्वामी असतो. त्याच्यामुळे प्रत्येक राशीची माणसं ही 3 नक्षत्रांच्या वेगळ्या वेगळ्या स्वभावाची असतात. आणि प्रत्येक राशीला येणारे सगळे ग्रह जे गोचर करतात समोरून तुमच्या, ते वेगवेगळं फळ देत असतात. त्यामुळे ह्या एकाच राशीसाठी म्हणजे मेष राशीसाठी, वृषभ राशीसाठी, असं प्रत्येक राशीसाठी त्या राशीमध्ये असणारं प्रत्येक नक्षत्र ज्यांचं आहे त्यांनी बघायचं की आपल्या नक्षत्रासाठी हा महिना कसा आहे. इतकं स्पेसिफिक प्रत्येकासाठी मी सांगणार आहे. चांगलं आहे की नाही? चला आपण तयार राहूया. आपल्या कुंडलीमधली आपली रास आणि नक्षत्र घेऊन समोर बसा. सुरुवात करूया 20 एप्रिल 2026 ते 19 मे 2026चं प्रत्येक राशीचं सर्वांसाठी असणारं राशी भविष्य. आता बघूया मिथुन राशीचं भविष्य 20 एप्रिल 2026 ते 19 मे 2026 या महिन्याचं. मिथुन राशीला फार मजेचे दिवस आहेत हा संपूर्ण महिना. याचं कारण असं आहे, त्यांच्या राशीतनंच गुरुचं भ्रमण चाललं आहे आणि हा गुरु समोर स्वतःच्या राशीकडे बघतोय. मिथुन रास आणि मिथुन लग्नाच्या लोकांसाठीचं हे भविष्य मी सांगते आहे. त्यामुळे एक तर मिथुन राशीच्या लोकांना ना हे खुशाल चेंडू असतात, जास्ती डोक्याला त्रास करून घेणारे नाहीत. मजेने आयुष्य कसं घालवायचं आहे मिथुन तुळ कुंभ या 3 राशींकडे बघून शिकावं. कारण या कामत्रिकोणातल्या एंटरटेनमेंटच्या राशी आहेत, ज्ञानी राशी आहेत, प्रचंड हुशार राशी आहे, वर्सटाईल हुशारी आहे. पण म्हणून उगाचच पुस्तकातला किडा हे नाहीत, हे आयुष्य एन्जॉय करतायत. आणि हा लग्नी आलेला जो गुरु आहे हा व्यावसायिकांना भरभराट करणारा आहे. खूप काम करतील. इन्व्हेस्टमेंटकडे हा गुरु बघतोय, खूप इन्व्हेस्टमेंट बिझनेसमध्ये करतील. पण थोडं सावध राहा बरं का. कारण कुंभेतला जो राहू आहे हा या गुरुकडे बघतोय आणि गुरुच्या बरोबरीने तो पंचमाकडे बघतोय मिथुन लग्नाच्या कुंडलीत. त्याच्यामुळे तुमच्या इन्व्हेस्टमेंट्स या फुकट जाणार नाहीत किंवा त्यातून चुकीचं निष्पन्न होणार नाही ना, याची मात्र तुम्हाला काळजी घ्यायला पाहिजे. नोकरदार व्यक्तींना रोजच्या कामामध्ये खूप धावपळ कष्ट आहेत. जर समजा त्यांना एखादी आपल्या नोकरीमध्येच काही शिकायची इच्छा झाली असेल तर ते पण ते शिकू शकतात. त्यांच्या कुंडलीमधल्या गुरुचं लक्ष भाग्यावरती आहे. त्याच्यामुळे त्यांना आपलं काम अजून चांगलं करण्यासाठी ट्रेनिंग घ्यायचं असेल, त्यातून काही नवीन परीक्षा द्यायची असेल तर त्या ट्रेनिंगसाठी हे दिवस त्यांच्यासाठी खूप चांगले आहेत. एप्रिलच्या सुरुवातीपासूनच कर्तृत्व दाखवण्याच्या संधी मिळाल्या असतील त्या मे मध्यापर्यंत त्याचा अनुभव तुम्हाला मिळेल. नोकरीत सौख्य मिळण्यासाठी सहकाऱ्यांचा सपोर्ट तुम्हाला मिळणार आहे. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच कामामध्ये भरपूर ॲक्युरसी आणि लीगल मॅटर्समध्ये यश. राशीचा अधिपती हा कामात समाधान देणारा बुध तुम्हाला येतोय. 11 मे नंतर मात्र या सगळ्या गोष्टींमुळे काहीतरी स्वतःला वेगळं समजून सहकाऱ्यांबरोबर तुतुमयमय होऊ देऊ नका, त्याची काळजी घ्या. कुटुंबामध्ये 11 मे नंतर कुटुंबामध्ये तुमच्या काहीतरी सुधारणा करायची आहे घरामध्ये किंवा कुटुंबासाठी काहीतरी काम करायचं आहे, याच्यामध्ये तुम्ही पुढाकार घ्याल, खर्च कराल.
आणि मुलांसाठी खर्च कराल, मुलांच्यासाठी काही इन्व्हेस्टमेंट्स कराल. पण या इन्व्हेस्टमेंट्स करताना शक्यतो जून महिन्यामध्ये जेव्हा गुरु बदलतोय त्याच्या आधी करा. पण तरीसुद्धा इन्व्हेस्टमेंट्स या योग्य होत आहेत ना हे लक्ष ठेवायलाच पाहिजे. राहू महाराजांचं लक्ष आहे तुमच्या इन्व्हेस्टमेंट्सवर, त्याच्या आधी तुम्ही बघा. गृहिणींसाठी घरामध्ये यांना प्रमुखपणा मिळेल. काही काळ तरी स्वतःचं वर्चस्व गाजवता येईल. तुमची मुलं शाळेत असतील तर त्यांच्यासाठी तुम्हाला खूप काही गोष्टी कराव्या लागतील. ज्या महिला लिहितात त्यांच्यासाठी खूप चांगला काळ आहे. जूनमध्ये गुरु बदलणार आहे, तेव्हा अजून चांगला काळ येणार आहे. तुम्हाला तुमच्या कामाचं रेकग्निशन मिळू शकतं. दशमातून जाणारा जो शनी आहे हा जरी 10वा असला तरी तो रेकग्निशन देतो, कारण तो दशमाचा कारक आहे. आणि तिथे तो मंगळाबरोबर येतोय, त्यावेळेला इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी हा खूप चांगला काळ आहे. राहू आणि गुरु दोघांची साथ परदेशी शिक्षणासाठी जाण्यासाठी आहे तसे योग आहेत. लाभातून जाणारा जो रवी आहे, मेषेतला उच्चीचा रवी आहे, हा महिनाभर सरकारी कामांमध्ये यश येईल. सरकारी परवानग्या हव्या असतील बिझनेसमध्ये किंवा तुमच्या कुठल्या गोष्टी पुढे नेण्यासाठी सरकारी परवानगीची गरज असेल तर त्या मिळतील. नातेवाईकांशी मित्रांशी सलोखा राहील. 15 मे नंतर तुमच्या आसपासचे ज्या लोक आहेत त्याच्यामध्ये बुद्धिमान मित्रांची वर्णी लागेल. खूप नवीन मित्र, बुद्धिमान मित्र तुम्ही जोडाल. ही तिन्ही नक्षत्र तुम्हाला पाहिजे तसं तुम्हाला काय चांगलं देतायत हे आता बघूया. याच्यामध्ये येणारी जी नक्षत्र, मिथुनेतलं पहिलं मृग नक्षत्र, या मृग नक्षत्रामध्ये ज्यांचा चंद्र आहे त्यांच्यासाठी 21, 22, 23, 26 एप्रिल, 4, 6, 13, 15 मे हे दिवस अप्रतिम सुंदर आहेत. म्हणजे एकूणच कष्ट करताय, शिक्षण घेताय, परदेशी जाण्याचे प्रयत्न करताय, तर या सगळ्यांमध्ये आनंददायी दिवस हे 8 आहेत मृग नक्षत्रासाठी. आर्द्रा नक्षत्रासाठी चांगले दिवस आहेत 21, 22, 23, 27, 3 एप्रिल आणि 3, 5, 7, 12, 14, 16 मे एवढे दिवस चांगले आहेत तुमच्यासाठी. बघा तुम्हाला काय काय साध्य करून घ्यायचं आहे, कुणाकुणाबरोबर जायचं आहे. मिथुन रास तशीही मैत्री करणारी, म्हणजे यांच्याशी मैत्री लोक करतात अशी रास आहे. लोकाभिमुख आहे आणि लोकप्रिय रास आहे. बुद्धिमान रास आहे, त्यामुळे बुद्धिमान मित्र जोडतील. पुनर्वसू नक्षत्र गुरुचं या नक्षत्रात असलेली मिथुन रास या लोकांना 21, 22, 23, 26 एप्रिल हे 4 दिवस आणि 3, 4, 5, 6, 12, 13 मे एवढे दिवस उत्तम आहेत. बघा बरं का, प्रत्येकाने आपल्या प्रत्येक नक्षत्राप्रमाणे एप्रिल आणि मे मध्ये असणारे दिवस लिहून ठेवा. त्या दिवसांमध्ये आपण चांगली कामं केली तर अजून चांगली होतात. हा अनुभव येणार आहे तुम्हाला, मला फीडबॅक मिळेलच. बघा तुमच्या राशीसाठी चांगले असणारे सगळे ग्रह तयार आहेत तुम्हाला संधी द्यायला. काम फक्त तुम्ही करायचं आहे, बरोबर आहे ना. त्यामुळे तुमचा आनंदी असणारा चंद्र याच्यामधून तुम्हाला सफलता नक्की देणार. पुढच्या राशीचं भविष्य बघूया. आपला सगळ्या राशींमधलं तुम्ही जे आपल्या आपल्या नक्षत्राचं लिहून घेतलं आहेत ना, तर तुमच्या नक्षत्राप्रमाणे हा महिना तुम्हाला कसा जाणार आहे तुम्हाला कळलं आहे. आपला चंद्रकुंडलीत चांगला आहे त्यामुळे आपण पॉझिटिव्ह आहोत. आपल्याला कष्टाचं फळ चांगलं मिळतं हे बघून आपल्याला आनंद होतो. सर्वसामान्य माणसांना त्यांच्या रास आणि लग्नासाठी असणारे या सगळ्या ग्रहांची साथ या महिनाभरामध्ये किती चांगली आहे. कुठे सावधगिरी बाळगायला हवी आहे, कुठे तुमची परीक्षा होणार आहे, कुठे तुम्ही परीक्षा दिल्यावर त्याच्यात तुम्हाला यश आणि मानमरातब मिळणार आहे, सगळं तुम्हाला समजलं आहे. त्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलवरचं भविष्य सांगणं आवडतं आहे. मला सांगा तुम्हाला कसा अनुभव आला, काय मी सांगितलं त्यातलं अनुभवाला येतं आहे. माझा चॅनल सबस्क्राईब करा. अशाच अनेक पुढच्या नवीन नवीन एपिसोड्ससाठी तयार राहा. आता अजून एक चांगली गोष्ट म्हणजे या महिन्यापासून आपण दर महिन्याचं भविष्य प्रत्येक रास लग्नासाठी सर्व नक्षत्रांमधून सांगणार आहोत. त्यामुळे पुढच्या भविष्यापर्यंत हे सगळं भविष्य तुमच्या मनामध्ये घर करणार हे मला नक्की वाटतंय. सबस्क्राईब करा माझा चॅनल. बाय बाय.